स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। काल माझ्या मिस्टरांनी आणली होती कोथिंबीरची जुडी, तर त्या जुडीला एवढीशीच कोथिंबीर निघाली, कारण की 4-5 काड्याच होत्या त्या कोथिंबीरच्या जुडीमध्ये। तर त्या काड्या मी अशा पद्धतीने पाण्यात ठेवल्यात। आता ह्या काड्या मी अशा पाण्यात का ठेवल्या ते मी तुम्हाला नंतर सांगते, कारण मला आता जायचं एका ठिकाणी कार्यक्रमाला। आमच्या इथे सत्संग भवनमध्ये कार्यक्रम होता महिला समागमचा। या कार्यक्रमामध्ये भरपूर प्रवचन झाले, पण सुरुवातीला आल्याबरोबर मी काही शूटिंग केली नाही, कारण की शांत वातावरण होतं आणि छान प्रवचन चाललं होतं, तर सर्व महिला शांततेत ऐकत होत्या, त्यामुळे मी काही शूटिंग तिथे केली नाही। प्रवचन झाल्यानंतर इथे आम्ही सर्वजण बसलो फोटो वगैरे काढण्यासाठी, कारण ह्या सर्व आमच्या कॉलनीतल्या महिला मंडळाच्या महिला आहेत। फोटो वगैरे काढून झाले आमचे, त्यानंतर आम्ही निघालो इकडे जेवणासाठी। तर जेवणासाठी काही महिला बसलेल्या आहेत जेवायला, कारण की ह्या सर्व महिला बाहेर गावावरून आलेल्या होत्या, त्यामुळे त्या महिला अगोदर जेवल्या, त्यानंतर आम्ही जेवायला बसलो। आमच्या शेजारच्या मावशी नेहमी सत्संग भवनला जात असतात, त्यामुळे त्या मला म्हटल्या आज महिला विशेष खूप छान कार्यक्रम आहे ये। तर मी ही कार्यक्रमाला आले आणि खरोखर खूप छान कार्यक्रम होता तिथं, आणि खूप मोठं सत्संग भवन आहे आमच्या इथे। तर आता मी घरी आले आणि घरी आल्याबरोबर टेरेसवर आले। टेरेसवर यासाठी आले की सकाळी मी कोथिंबीर ठेवली होती, तर या कोथिंबीरचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं। तर चला आता, आणि ह्यांचं चालू इकडं चक्रा मारायचं काम। आता आपण लावू कोथिंबीर। तर आता ही कोथिंबीर मी इथे लावणार आहे। इथे आपण लावले होते कालच हळदीचे रोपं, तर कशी लावायची कोथिंबीर? तर हे बघा, एवढ्याच काड्या आल्या होत्या कोथिंबीरच्या, तर ते मी सकाळी कोथिंबीर खोडून घेतल्यानंतर अशी पाण्यात ठेवली, तर अशी ताजी लसलशीत कोथिंबीर राहिली। आणि कधी पण कोथिंबीर तोडल्यानंतर अशीच ठेवायची। आता चला आपण लावू, जिथं जिथं रिकामी जागा दिसेल ना तिथं तिथं कोथिंबीर लावून घेऊ। 10 रुपयात 4 काड्या, त्या आजी म्हटल्या घ्यायची तर घ्या, नाहीतर नका घेऊ, नाही तर जा, चहा पाण्याचा टाइम झाला तुमचा। आलो निघून, मग काय करावं। या दिवसामध्ये कोथिंबीर खूप महाग असते। येते बरोबर। कोथिंबीर खुडून घेतल्यानंतर राहिलेली कोथिंबीरची अशी झाडं असतात ना, ते पाण्यात ठेवायची, त्यानंतर मातीमध्ये लावायची। अशा पद्धतीने हे झाडं लावल्यानंतर त्याला कोथिंबीर लवकर येते। धने टाकून कोथिंबीर उगवायला वेळ लागतो, त्यामुळे अशा पद्धतीने कोथिंबीर लावली तर आपल्याला भाजीपुरती कोथिंबीर भेटते। सध्या कोथिंबीर खूप महाग झाली, आणि आता जर धने टाकले आपण तर लवकर उगवणार नाहीत, त्यामुळे त्याला पर्याय म्हणून अशी कोथिंबीर लावली तर ती सहज आपल्याला भाजीपुरती भेटते। तोपर्यंत आपण दुसरे धने टाकू शकतो। कोथिंबीर महाग झाली म्हणून आम्ही अशा पद्धतीने कोथिंबीर घरी लावली, जेणेकरून ही कोथिंबीर लवकर आपल्याला येईल भाजीसाठी काम। आणि जी आपण रेग्युलर कोथिंबीर लावतो ना धने टाकून, ती पण लावायची, कशी लावायची चला दाखवते। आता मी धने ज्या पद्धतीने लावते ना, तर त्या पद्धतीने जर तुम्ही धने टाकले तर लवकर कोथिंबीर उगवते। जर तुम्ही साधे धने टाकले तर लवकर उगवणार नाही, वेळ लागतो। अशा पद्धतीने धने टाकून मी अगोदर सुद्धा कोथिंबीर उगवलेली आहे, त्यामुळे ही पद्धत मी तुम्हाला दाखवते। आता मी इथे धने थोडेसे राख लावून ठेवलेले आहेत, त्या अगोदर धने थोडेसे हाताने चुरगळून घ्यायचे, म्हणजेच एका धन्याचे 2 भाग होतील अशा पद्धतीने। त्यानंतर थोडेसे केळीचे वाळलेले साले घ्यायचे आणि अशा पद्धतीने हाताने चुरगळून मिक्स करायचं, त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं। जर तुम्ही हे असंच रात्रभर भिजवून ठेवलं तर अधिक चांगलं, त्यामुळे धने लवकर उगवतात। आता हे धने मी अद्रक जिथे लावली तिथेच लावणार आहे। जिथे जिथे मध्ये जागा आहे ना त्या ठिकाणी थोडे थोडे असे गुच्छ गुच्छ येतील कोथिंबीर अशा पद्धतीने टाकायचे, थोडेसे चिमूट भरून। अद्रक किंवा हळद येण्यासाठी 7 ते 8 महिने लागतात, आणि कोथिंबीर येण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने हळद किंवा अद्रकमध्ये कोथिंबीर आपण लावू शकतो। सोबतच दोन्ही झाडाला खत पाणी मिळतं। आता हे पण मला धने लावायला मदत करतायत, तर त्यांनी असे छोटे छोटे खड्डे करून दिले आणि त्यामध्ये मी पटापट धने टाकले। इथे कोकिळाचा आवाज पण येत आहे, रोजच अशी कोकिळा आसपासच्या झाडावर बसलेली असते, कारण दिवस मावळताना खूप छान वातावरण होतं आणि अशा वेळेला पक्ष्यांची किलबिलाट असतेच। धने लावण्यासाठी राख आणि केळीच्या साल्यांची पावडर मिक्स करायची। जर तुमच्याकडे राख नसेल तर केळीच्या साल्यांची पावडर करायचीच, आणि केळीच्या साल्यांची पावडर काही आपल्याला विकत आणायची नसते। घरी खायला केळी आणली, त्याचे साले वाळून ठेवायचे आणि त्याची पावडर तयार करून घ्यायची। अशा पद्धतीने धने लवकर उगवून येतात। धने लावल्यानंतर आम्ही थोडीशी मकाई लावून घेतली, टाकीच्या कडेकडेने थोडीशी जागा होती, आणि मकाई लवकर येते। अद्रकच्या अगोदरच मकाई निघून जाते, त्यामुळे आम्ही मका पण लावली थोडीशी। आता जेवढी येईल तेवढी येईल, कारण की त्यामध्ये काही किडलेल्या पण होत्या बिया, काही चांगल्या होत्या, तर आम्ही सरसगटच अशी वटपट लावून घेतली।
मका लावली त्यानंतर इथे टमाट्याचे रोपं आलेले आहेत एका छोट्याशा कुंडीमध्ये. तर आम्ही टमाट्याचे रोपं पण लावून घेतले. टमाट्याच्या रोपासाठी एका कॅरेटमध्ये माती भरलेलीच होती मी, त्याच मातीमध्ये टमाट्याचे रोपं लावले. आता या मातीमध्ये मी अगोदर किचन वेस्ट टाकलेलं होतं आणि काही केळीचे साले होते. त्यानंतर त्यावरती माती टाकली आणि त्यानंतर टमाटे लावले. माती मी अगोदरच टाकून ठेवली होती. म्हटलं अशीच एखाद्या वेळेस कोणतेही झाडं मी लावते अचानक, त्यामुळे मी एखाद्या वेळेस कुंडीत किंवा कॅरेटमध्ये माती टाकूनच ठेवत असते. इथे टमाट्याचे रोपं लावलेत. याच्यामध्ये व्यवस्थित माती नव्हती भरलेली. हे असेच केळीचं जे वेस्टेज होतं केळीचं आणि भाज्यांचं ते अगोदर टाकलेलं होतं. वरून थोडीशी माती टाकली आणि टमाट्याचे रोपं लावले. ते टमाट्याचे रोपं पण आपल्याला इथे भेटलेत या कुंडीमध्ये, कारण की मी भाज्या धुतलेलं पाणी तिथं टाकत असते ना, तर तिथं टमाट्याचे रोपं आलेले होते. आणि हे बघा अद्रक आणि हळद आणि याच्यामध्येच मी लावलेली आहे कोथिंबीर आणि मका लावली अशी कडेकडेने आणि कोथिंबीर मध्ये मध्ये लावली, कारण की अद्रक यायला खूप उशीर होतो तोपर्यंत आपली मका आणि कोथिंबीर येऊन. कण्हेरीचे लावलेले आहेत रोपं, म्हणजे ती काड्या लावल्या होत्या मी, तर ते रोप तयार झाले. ड्रॅगन फ्रूट आणि इथे आपले लावलेली कोथिंबीर आणि इथे बघा दिलपसंतचे कालचे लावलेले झाडं खूप छान आलेत. तर चला आता सगळे झाडं लावून झालेत आजचे. आता जायचं आपल्याला खाली, पण जाता जाता ना मी मिरच्या ठेवलेल्या आहेत तिथे, मला मिरच्या घ्यायच्या. चला आता आपले काम आवरले, आता आपली चहा पाण्याची वेळ झाली, आता आपण जाऊ खाली. तर बघा ह्या मिरच्या आणल्यात मी वाळत घातलेल्या. ह्या मिरच्या आपल्या रोजच्या हिरव्या मिरच्या असतात ना, त्याच्यातल्या थोड्या थोड्या उरलेल्या मी अशी वाळून ठेवते. आता ह्या मिरच्या अशा वाळल्या की त्याची चटणी करायची. चटणी करायची मग ती आम्ही खायची. तशी नाही हो, तीळ शेंगदाण्याची चटणी खूप छान होती. मग अशी चटणी करून ठेवली तर कोणत्याही भाजीसोबत खायला छान लागते. ज्वारीच्या भाकर पण खूप छान लागते. हा चला आता ह्या मिरच्या मी खुडून ठेवते, कारण की मस्त कडकडीत वाळल्या. हे बघा खूप छान वाळल्या. काय मस्त त्याचा ठसका पण येतो. तर चला आता मिरच्या खुडते, नंतर चहा पाणी करू. आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबू. ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.